कालची दर्याबाई आहे, वरची मर्या आहे. पूर्वीपासून आहे, आम्हाला आठवत नाही तसं तिरची ते मंदिर. मग ती इकडून वणीवरून येले का इकडून गडदावण्याला मर्या करून येले आहोत सांगतात याचं. एकट्याने बसल्या बहिणी घेऊन बसलेल्या त्यांच्या नावावरून दरी नाव पडले गेले आहे. पण मग तिचे पाऊटके आजीच पडेल दरीवरून. पैसे पाऊटके पडत 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 येते. दिसता का ते? हा मग अजून तिकडे पूजा करीत त्यांना जाग जाग. अच्छा. जशी जशी बसत येले ना मुक्काम करीत तसे डायरेक्ट तिकडून पाऊटके पडेल तिच्यावर. पहिल्यापासून असं आहे, देवीनच बनवली ते. अच्छा. हे देवीनच बनवली. तिथे शंकराचं मंदिर होतं पण ते हा, पडलं. बरं. इथं वरती ना, हा. वरती दिसलं आम्हाला. पावसाने पडलं मोठं मंदिर बांधलेलं होतं. ती जुनी पिंड होती ती बुजावली. अच्छा. नवीन पिंड त्याची होती. ती जुनी पिंडीचं शास्त्र असं होतं का ती कोरच ठेवायला लागली. म्हणजे आमची इथले माणसाने काय केलं ती गाडी बुजवली त्याच्यामुळे ते मंदिर ते मंदिराखाली 4 जण बुजले ते वरून पडलं तर. हा, हा एवढं मोठं होतं. एवढं मोठं होतं. अच्छा. पण मग ते काही त्यांचे वाले काहीतरी रुपयात 50 पैसे काहीला 12ने मार लागला होता. पण मग असे त्यांचा अपघात झाला. आणि ही दराई माता मंदिरची जी आपल्याला कमान बघायला भेटते, कमानीपासून आपण सरळ मध्ये जाणार आहे. आता जे आपण आलोय मगमालाबाद वरनं सरळ सरळ आलोय या रस्त्याने. आता या रस्त्याने आल्यानंतर तुम्हाला इथं मला ही जी कमान आहे ही कमान बघायला मिळते. आता इथून आपण मध्ये जाऊ. तर मित्रांनो, मध्ये जाताना ना तुम्हाला काही असा रस्ता बघायला मिळतो. आता आपण जसा रस्ता जाणार आहे तसं सरळ सरळ पुढे जाणार आहे. तर आता पुढे मंदिर तुम्हाला दाखवतो. तिथं पोहोचल्यानंतर मंदिर कसं असणार आहे. नेमका आज पाऊस नाहीये, तर पाऊस आमच्या मते असायला पाहिजे होता. की पाऊस जर असता तर अजून छान नजारा आम्हाला बघायला मिळाला असता. आपला नशीब बघू की पाऊस पडला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही पडला तर तुम्हाला मी दाखवतो नजारे कसे आहे आणि ते प्लेस कसं आहे. बाकी आजूबाजूला तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे किती सुंदर दिसतात. थोडस पुढे आल्यानंतर तुम्ही समोर नजारे बघायचे शेती वगैरे किती सुंदर दिसत आहे. असा व्ह्यू एन्जॉय करायला मिळतो. एकदम नेचर आहे. आणि सगळे द्राक्षाचे बाग वगैरे लावलेले साईडला आणि आपण रस्त्यातून चाललेले. तर असा काही रस्ता तुम्हाला बघायला मिळतो. तर मित्रांनो, फायनली एंट्री पर्यंत पोहोचलोय आणि ती जी कमान बघितली होती आपण त्या कमानीपासून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर तुम्हाला मध्ये यावं लागेल. आणि मध्ये आल्यानंतर तुम्हाला फायनली ही जी कमान आहे ही कमान बघायला मिळते. दराई माता देवस्थान आहे हे. आणि इथून तुम्हाला जवळजवळ हा जो ट्रॅक दिसतोय हा 200 ते 300 पायऱ्यांचा छोटासा ट्रॅक आहे. जवळजवळ तुम्हाला जायला हार्डली 5 ते 10 मिनिटं लागेल. आणि वरती गेल्यानंतर कसा नजारा आहे, काय लोकेशन आहे, काय बघायला मिळेल हे तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. आणि इथे जर तुम्ही बघू शकता इथे गाडी लावायला पार्किंग करायला सुद्धा जागा आहे. तर जाऊया आपण. तर मित्रांनो, फायनली वरती पोहोचलोय आणि वरती पोहोचल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वरती आज रविवार असल्यामुळे गर्दी जरा जास्त आहे. आता इथे आल्यानंतर मित्रांनो इथे बांधकाम चालू आहे. तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला दराई माताचं मंदिर बघायला मिळतं. तर आपण त्या मंदिरात सुद्धा जाणार आहे. इकडे जे आहे इथून वरती पण जाणार आहे आपण. तर मग इथून जे आपण एंट्री केली हे पोर्शन मी तुम्हाला दाखवत आहे. वॉटरफॉल वरती मिळतो आणि खाली बघा लहान मुलं कसं एन्जॉय करताय, फॅमिली एन्जॉय करताय तेव्हा ते खेळता येईल. तुम्हाला समोर मंदिर दिसतंय, त्या मंदिरात आपण मंदिरात आलेलो आहे. मातेचं मंदिर तुम्ही बघू शकता इथे. आणि इथे मावशी बसलेले, आपण मावशीकडनं थोडीशी माहिती घेऊ. मातेच हे स्वतः हे म्हणून बसलेले आहे इथं. एकट्याने बसल्या बहिणी घेऊन बसलेल्या त्यांच्या नावावरून दरी नाव पडले गेले आहे. आताच नाही, पूर्ण काळपासून आहे. आणि हे पुरी मंदिर जास्त मोठं नाही, पहिल्यापासून असं आहे, देवीनच बनवली ते. अच्छा. हे देवीनच बनवली. आणि हे जे बाहेर काम चालू आहे कसले चालू आहे? हे सभा मंडप. अच्छा. म्हणजे इथं कार्यक्रम होते. छोटी जागा पडती नाही तर
त्याच्यामुळे मग ते बाहेर बांधले. चला धन्यवाद तुम्हाला. जसं मावशींनी सांगितल्याबद्दल हे जे काम आहे हे सभा मंडपचं काम चालू आहे आणि इथे काय कार्यक्रम वगैरे होतील. मी मंदिरातून आलोय आणि ह्या ज्या वरती पायऱ्या दिसत आहे, आता या पायऱ्याने आपण वरती जाणार आहे. वरती काय तुम्हाला दाखवतो. या दरीच्या टॉप वर मी उभा आहे आणि वरती आलेलो आहे. तर तुम्ही हा नजारा बघू शकता. समोर पूर्ण नाशिक दिसतं आपल्याला इकडनं. वरती तुम्हाला इथं शिव मंदिर बघायला भेटतं. खूप जण वृक्ष रोपण करताय बघा. इथे तुम्हाला दिसत असेल इथे केलेले खूप सारे केलेले इथे बघू शकता तुम्ही. हे सगळे वृक्षारोपण केलेले. इथं खाली आलेलो आहे आणि खाली येऊन बघा किती सुंदर नजारे. इथे मुलं वगैरे खेळतात. तिकडं समोर होतो आपण. इथं खाली उतरलो. खालून इथं चढून वरती आलेलो आहे. इकडं समोर तुम्ही बघू शकता नजारा किती सुंदर आहे. इथे वरती आलो आणि वरती येताना आम्हाला हे काका इथे बसले, इथले गावातलेच होते. तर थोड्याशा गप्पा मारत मारत आम्ही त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेतली. कालची दर्याबाई आहे, वरची मर्याई पूर्वीपासून आहे. आम्हाला आठवत नाही तसं तिरजी ते मंदिर. मी ती इकडून वणीवरून येले काही इकडून गाठदावण्याला मर्याय करून येले आवतात सांगता यायचं नाही. पण मग तिचे पाऊटके आजीत पडेल दरीवरून. असे पाऊटके पडत 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 येते. दिसता का ते? हा मग अजून तिथं पूजा करीत त्यांना जाग जागी. अच्छा. जशी जशी बसत येले ना मुकाम करीत तसे डायरेक्ट तिथून पाऊटके पडेल त्याच्या. पाऊटके म्हणजे असे ते स्थापना करीत राहते. म्हणजे आपण ज्या रस्त्याने येतो तिथं दिसता का? हा आता तिथं आम्हाला बोरी काही दिसले नाही. ते बोरीच्या झाडाखाली काय नाही, आम्हाला मंदिरच दिसलं फक्त तिथं. नाही शेवटी तिकडे खाली आहे. तिथं घर आहे का? हा हा. तिथे घरा पैसे आहे पा हम्म. असं ते गोटी आहे तिथे आहे. तिथून मग हे दरी पैसे दरीच्या खाली अंगाई दरी मानते ना गाव तिडेशी खाली अंगाई. तिथे शंकराचं मंदिर होतं पण ते हा, पडलं. बरं. इथं वरती ना हा. वरती दिसलं आम्हाला. तो झेंडा ना तिथे हा, मोठं हा, शंकराचं इथे. मंदिर होतं. हम्म. ते पाण्याच्या याच्यामध्ये ते त्याला पडलं. पावसाने. पावसाने पडलं. मोठं मंदिर बांधलेलं होतं तिथे. अच्छा. ते पावसाने गेलं पडलं. तिथे ना पिंड होती पूर्वीची. हम्म. तर ती पिंड आहे ना याने काय केलं, जी जुनी पिंड होती ती बुजवली. अच्छा. नवीन पिंड त्याची होती. ती जुनी पिंडीचं शास्त्र असं होतं का ती वरच ठेवायला लागली. पण म्हणजे आमची इथल्या माणसाने काय केलं ती गाडी बुजवली. त्याच्यामुळे ते मंदिर डायरेक्ट ते मंदिराखाली 4 जण बुजले. ते वरून पडलं तर हा, हा एवढं मोठं होतं. एवढं मोठं होतं. अच्छा. पण मग ते काही त्यांचे वाले काहीतरी रुपयात 50 पैसे काहीला 12ने मार लागला होता. पण मग असे त्यांचा अपघात झाला. एवढं तिला सत्व. समोर जो आहे मित्रांनो रामशेष किल्ला बघायला मिळतो. हा जो आहे रामशेष किल्ला आहे आणि इकडनं हे बघा हा समोर जो आहे हा दर्याईचा खोरा आहे. आणि दर्याईच्या खोऱ्यावरनं जर तुम्हाला वरती ना तो तिकडं गंगापूर डॅम बघायला मिळतोय. तो गंगापूर डॅम बघा समोरचा. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.